मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी। शहापुरातील तानसा धरण 100% भरले। स्वयंचलित 2 दरवाजे उघडले। शहापूर तालुक्यात मुंबईला दररोज हजारो लिटर पाणी पुरवठा करणारे 3 धरणांपैकी तानसा धरण 100% भरले असून स्वयंचलित दरवाजांपैकी 2 दरवाजे आपोआप उघडले गेल्याने मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे। ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात मुंबई राजधानीला पाणी पुरवठा करणारी तानसा, वैतरणा, भातसा यांसारखी मोठाली जलाशये आहेत। तसेच इतर 4 तालुक्यात 4 जलाशये मिळून एकूण 7 जलाशय आहेत। सर्व धरण मिळून अप्पर वैतरणा, मोडक सागर, मध्य वैतरणा, भातसा, तानसा, तळशी, विहार या धरणांचा समावेश होतो। या धरणांपैकी दिनांक 23 जुलै मंगळवार रोजी सायंकाळी तुळशी 100%, तानसा 100%, मोडक सागर, भातसा 66%, 75.46%, मध्य वैतरणा 47%, विहार 85.40% भरले आहे, तर अप्पर वैतरणा 88.63% एवढे भरले आहे। तानसा धरणाच्या तुलनेत शहापुरातील भातसा धरणाची साठवण क्षमता दुपटीने असून काल बुधवार रोजी हे धरण 66% भरले असून धरणाने 129 मीटर एवढी पाणी पातळी पार केली आहे। या धरणाची पाणी पातळी 142 एवढी झाल्यावर धरण 100% भरणार आहे। मात्र काल तानसा धरण तुडुंब भरून वाहू लागल्याने धरणाच्या 38 स्वयंचलित दरवाजांपैकी 2 दरवाजे आपोआप आज 4:15 काही इंचाने उचलले गेले आहेत। गेल्या 4 दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने 5 तालुक्यातील धरणाची पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। त्यामुळे मुंबईकरांचे पाणी कपातीचे संकट ही टळणार असल्याचे लक्षात येत आहे। तरी देखील मुंबईकरांनी भविष्याच्या दृष्टीने पाणी जपून वापरावे। अनधिकृत नळ जोडणी तसेच पाणी चोरीला आळा घालणे गरजेचे मानले जाते, तर पावसाळी पाण्याची साठवण करणे देखील तितकेच गरजेचे आहे। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर दिनेश कांबळे यांनी।